जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मोफत झेरॉक्स मशीन यासाठी 100% अनुदानावर भेटत आहे. याच्यासाठी लागणारे कागदपत्रे, याच्यासाठी कोण अर्ज करू शकते व अर्ज कसा करायचा व तो कुठे द्यायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, असा प्रकारचा हा अर्ज आहे. तुम्ही हा पाहू शकता. याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही हा डाउनलोड करू शकता. पण हा माझ्याकडे छत्रपती संभाजीनगरचा आहे. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा पाहिजे नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा पाठवून देईल. चला तर सर्वप्रथम आपण याला लागणारे कागदपत्रे पाहूया. पहिला आहे जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला. दुसरा आहे सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला. तिसरा आहे तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला 1 लाखापर्यंतचा. चौथा आहे दारिद्र्य रेषेखालील असलेला दाखला. पाचवा आहे ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र. सहावा आहे यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचे ग्रामसेवक दिलेला दाखला. सातवा आहे कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा ग्रामसेवकाचे दिलेला दाखला किंवा स्वयंघोषपत्र. आठवा आहे ग्रामसभेतील योजनेचा लाभ देण्याबाबत घेण्यात आलेल्या ठरावाची नक्कल प्रत. 9 आहे आधार कार्डाची प्रती. 10 आहे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते. 11वा आहे व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवकाचा दाखला. 12वा आहे लाभधारक गरजू व पात्रता असल्याबाबत ग्रामसेवकाचा दाखला. 13वा आहे व्यवसायासाठी लाभधारकाकडे स्वतःची जागा आहे असल्याबाबत पुरावा नमुना 8. 14 आहे व्यवसायासाठी जागा भाड्याने असल्यास घरमालकाचा तसा कारनामा. अशा प्रकारे हा दाखला आहे. अशा प्रकारे कागदपत्र आहे. ही कागदपत्रे तुम्ही हा फॉर्म भरायला तुम्हाला लागेल. त्यानंतर हा आहे फॉर्म. इथे अर्ज कोण करू शकते? सदर योजनेची अनुचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व निवैध घटकातील लाभार्थ्यासाठी आहे. त्यानंतर तुम्ही इथे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो टाकू शकता. नंतर तुम्ही इथं खाली या तुमचे नाव भरा. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म संपूर्ण तुमच्या माहिती भरा. त्यानंतर तुम्ही इथे खाली या. इथं तुम्हाला नाही का गट विकास अधिकारी पंचायत समिती यांची शिफारसपत्र बी भेटेल. त्यानंतर लाभ न घेतलेले प्रमाणपत्र दाखलासुद्धा भेटेल. त्यानंतर शासकीय निमशासकीय सेवेत नसलेले प्रमाणपत्र दाखला स्वयंघोषणापत्र हे सुद्धा याच्यात तुम्हाला भेटेल. व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे सुद्धा इथे आहे. जागेबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला हा सुद्धा इथं आहे. अशा प्रकारे तुम्ही हा इथून डाउनलोड करून अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. याच्यात जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपल्याला कमेंट नक्की करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.